डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर कार्यात सामाजिक सुधारणांना, विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ते स्वतः एका दलित कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि दलितांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक 14 तळ्याचे पाणी दलितांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केलेला होता. ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज सुधारणाविषयक दृष्टिकोन 19व्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदृष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचवलेल्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत, मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत त्यांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान सहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटत होते. नेमस्त सुधारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला. यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वास नव्हता आणि म्हणूनच चातुर्वर्ण निर्माण करणारा, त्यांच्यामध्ये भेदाभेद करणारा व अस्पृश्यता मान्य करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते. समाजातील दलित समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझा देश हा बिनडोक्याचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील अन तेल दगडावर ओततील. नारळातील चवदार पोषक जल गटारीत अन नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील. चादरी दगडावर चढवतील अन माणसाला उघडं ठेवतील. परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसे जिवंतपणे मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसे मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात? शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार. आपण प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही. शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आवश्यक आहे. ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आलेला आहे. मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो. तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो. या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात. तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
मी महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो. यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे तर न्याय, राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. शिक्षण हे पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने. आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी. दगडांमध्ये नाही तर माणसांमध्ये देव पहा. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग. स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबूतीवर विश्वास ठेवा. काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो. माणसाने खावे जगण्यासाठी पण जगावे समाजासाठी. जेथे एकता तिथेच सुरक्षितता. ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो. असे प्रेरणादायी विचार देणाऱ्या अशा या महामानवाला 1990 साली मरणोपरांत भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले.